मंडळींनो, आज शीतलाच्या दिवसाची सुरुवात काकीच्या घराकडनं झाली, कारण शीतल्याक दुपारसाठी जेवण वगैरे बनवून बाहेर जाऊचा होता. तर म्हणून फटाफट जेवण आवरलंय, टकाटक तयारी केली आणि चेडू निघाला पनवेलला जाऊ. तर म्हणून रिक्षा पकडले, रिक्षेतनं उतरले, स्टेशनला गेले, स्टेशनला तिकीट काढले. आज बऱ्याच महिन्यांनी म्हणून लोकलचे तिकीट काढलेलं आहे. तर म्हणून फास्ट ट्रेनने जाऊचं म्हणून 5 नंबर प्लॅटफॉर्मला जाऊन उभा राहिले, पण महिला मंडळाची गर्दी बघून तोंडाक भेज यायचं राहुलेलो. तर म्हणून त्या मावल्यांचो किती अट्टाहास असतं त्या डब्यात चढासाठी, कारण एक ट्रेन गेली की पुढचं सगळं गणित बिघडता. तर म्हणून शीतल्यान 2-3 ट्रेन सोडल्या, कारण ह्या गर्दीत चढायची सध्या तरी शीतल्याची हिंमत नाही. तर म्हणून त्याच्या पाठसून इलेली एक ट्रेन होती, ती पकडलेली. ह्याच्यात निदान माका उभ्या राहावं तरी जागा होती. ठाण्यात उतरले, त्यानं पनवेलात गेले, जा काय बारक्याचं काम होतं तर केलंय. आणि म्हणून येता येता म्हटलं सिवूड्सला जाऊया, आज बऱ्याच महिन्यांनी ह्याकडे यायचं योग इलेलो. तर म्हणून माका एक प्रश्न पडलो, ह्यांचे केक घ्याव, ह्यांच्या आजूबाजू गर्दी तर नसता, मग ह्यांचे केक खपतात कधी आणि उरलेले केक हे करतात काय? तर म्हणून शीतल्याच्या डोक्यात असे प्रश्न पडतात ना की त्याची उत्तरं ते का स्वतः का माहित नसतात. तर वरती इले मस्त आहे की व्हायचा खाऊ घेऊन इले, पण म्हणून तुमका एक गंमत सांगताय, जेव्हा तुम्ही एकटा तुकटा बसतास ना खाऊ, तेव्हा समोर असलेली रिकामी जागा बऱ्याच लोकांच्या नजरेत पडतं. म्हणून शीतल्याक बऱ्याच कपलांनी विचारलं की इथं कोणी येणार आहे का, पण म्हणून शीतल्या सरळ सांगत होता की व्हय येणार आहे म्हणून, कारण सिंगल माणसांकाच माहिती हो समोर कपल गुलुगुलू बोलताना काय दुःख होतं आपल्या मनात. तर म्हणून जवळजवळ 2-2.5 तासानंतर चेडवान ती जागा सोडली आणि सरळ घरात जाऊन पोहोचला. आणि आज रात्रीचो बेता भात, माशी आणि चण्याची उसळ. तर म्हणून बाकी आयुष्यात काय नसला तरी चालत, पण आठवड्यात रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस ही चुरचूर मात्र कानाक ऐकाक येऊकच होई. तर अशा प्रकारे माशांवर ताव मारून माझ्या उशिरा येणाऱ्या दादासाठी डबो घेऊन चेडू घरात गेला.